नमस्कार मंडळी, मी जगदंबेचा सेवेकरी या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमी 2024 दिनांक 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीकृष्ण हे श्री महाविष्णूंच्या 10 अवतारांपैकी 8वे पूर्णावतार मानले जातात. श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर झाला होता. यावर्षी रोहिणी नक्षत्र प्रारंभ 26 ऑगस्ट सोमवारी दुपारी 3:55 सुरू होत असून त्याची समाप्ती 27 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 3:38 होणार आहे. आता आपण श्रीकृष्णाचा जन्मकाळ व पूजेचे सुमुहूर्त पाहूयात. श्रीकृष्ण जन्म व पूजा मुहूर्त जन्माष्टमीच्या रात्री 12 ते 12:45 आहे. आता आपण श्रीकृष्णाचा पूजाविधी पाहूया. जन्माष्टमी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. श्रीकृष्ण पूजेचा संकल्प करून देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करण्यास घ्यावी. बाळकृष्णाच्या मूर्तीची षोडशोपचारे पूजा करावी. श्रीकृष्णाला तुळस व्हावी. पूजा करतेवेळी श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आवर्जून करावा. बाळकृष्णाला चंदन, अष्टगंध, बुक्का, हळदी कुंकू इत्यादी द्रव्ये अर्पण करावीत. आपल्या आवडीप्रमाणे बाळकृष्णाचा शृंगार करावा. मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवून सकाळची आरती करावी. तिन्ही सांजेला मातीपासून श्रीकृष्ण, नंद, यशोदा, गाई वासरे इत्यादींच्या मूर्ती तयार कराव्यात. त्याचे गोकुळ करावे. या गोकुळात बालकृष्णाच्या बाललीला साकारून त्याची पूजा करावी. रात्री 12 वाजता जन्मकाळाची गुलाल फुले वाहून श्रीकृष्णाचा पंचामृताने अभिषेक करावा. सुगंधित पाण्याने स्नान घालावे. नवे वस्त्र अर्पण करून तुळशीपत्र, फुले, गंध, शृंगार यांनी आरास करावी. धूप दीप दाखवून सुंठवडा, पंजिरी, मेवा पाक तसेच लोणी खडीसाखरेचा व मिठाईचा नैवेद्य दाखवावा व आरती करावी. आता आपण श्रीकृष्णाच्या पूजेतील सर्वात महत्त्वाच्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या पूजेत अवश्य असाव्यातच व त्या श्रीकृष्णाला प्रिय आहेत ते पाहूयात. श्रीकृष्णाच्या पूजेत तुळशीपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेत तुळशीपत्र नसतील तर श्रीकृष्णाला वाहिलेली कोणतीही वस्तू किंवा कोणतीही सेवा देवाला पावत नाही. बाळकृष्णाच्या पूजेत मोरपंख अवश्य असावा. मोरपीस श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. श्रीकृष्णाच्या मुकुटावर कायमच मोरपीस आपले सौंदर्य खुलवून दिसत असतो. श्रीकृष्णाच्या पूजेत देवाला बासरी आवर्जून अर्पण करावी. तसेच जन्माष्टमीच्या दिवशी गाय व वासराची पूजा करून त्यांना गोग्रास अवश्य द्यावा. श्रीकृष्णाबरोबर रुक्मिणी, राधा, सत्यभामा यांची देखील पूजा करावी. त्यांचे स्मरण करावे. श्रीकृष्णाला लोणी खडीसाखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची विशेष सेवा करण्याची इच्छा असेल तर श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. श्रीकृष्णाचे प्रिय स्तोत्र मधुराष्टक, दामोदराष्टक, पांडुरंगाष्टक तसेच ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे पठण श्रवण जरूर करावे. विशेष सेवा म्हणून श्रीकृष्णाला तुलसी दलाचे अर्चन देखील करू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने वर्षभरातील 24 एकादशींचे व्रत केल्याचे पुण्य मिळते. म्हणून तुम्ही देखील हे व्रत जरूर करा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अजून नवनवीन माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु.